हाय फ्रेंड, नमस्ते. मी आकाश. मी आज सांगणारे गायींचे गोठ्याचे नियोजन. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा यांच्यामध्ये कशी नियोजन केलेलं आहे आणि आजार कोणचा कोणचा होतो यांच्यातून कशी काळजी घ्यायची, असं हे नियोजन मी सांगणार सर्व. तर आवडले असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तो पावसाळ्यामध्ये नियोजन कसे करायचे का, आपण शेड बांधतानीच टेकडावर बांधा. नसल टेकड तर मग तुमच्या मातीची जागा असेल ना, तिथे पहिली माती काढून घ्यायची, साईडला करायची. त्याच्यानंतर मुरुमाचा थर द्यायचा, त्याच्यावर शेड बनवा. कारण की पाणी साचलं नाही ना तर गाईला मस्टर्डीज होणार नाही, मोठ्या प्रमाणात आजार होऊ शकतात. तर गाय वल्ल्या जागी चिडचिड जागी राहील ना, स्किन प्रॉब्लेम त्या गाईला. त्याच्यानंतर परत मग आजारी झाल्यावर दूध कमी. हिवाळ्यात हिवाळ्यात म्हणजे पाणी जास्त पित नाही गाई, तर त्यासाठी ना कोरडा चारा वापरून बघा तुम्ही. त्याच्यासोबत ना हिरवा पण चारवा द्या, पण मग कमी प्रमाणात द्या. हिवाळ्यात ना तर गाईंना ना पाय सुजणे हे दुसरे असे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यासाठी ना डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आजार बहुतेक होत नाहीच गाईला, पण मग आपण पण काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ना उष्णता लई राहते. उष्णताना मग काय करायचं, 12 वाजता ना थोडंसं गार करून सावलीला बांधायची. शेडमध्ये सावली असेल तर ती ठीक आहे, पण मग अशी म्हणजे दाव्याने बांधताना तर झाडाच्या सावलीला बांधायची गारव्याला दिवसभर. उन्हाळ्यामध्ये ना सुका चारा वापरला तरी पण चालतो, पण मग त्याच्यासोबत कुट्टी किंवा हिरवा चारा दिला तर ते पण चालेल. भरतानीच पावसाळ्यात नाही तर हिवाळ्यात भरा ना. उन्हाळ्यामध्ये आली ना तर त्याची नीटनेटकी काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये गाई इटू आली ना तर मग काय करायचं, त्या गाई भरायची आणि तिला व्यवस्थित थंड करीत राहायचं. त्याच्यानंतर 4 वाजता चारा टाकला का परत एकदा थंड करायचं, कारण की ती पोटात एकदम थंड वातावरण असलं तर ती चारा पण जास्त उचलल आणि दूध पण ती व्यवस्थित देईल. तर किंवा गर्व पण टाकू शकत नाही,